तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गावची पारंपरिक गौरी हिला कसं सजवलं जातं, कसं साडी वगैरे नेसवली जाते, दागिने वगैरे बघा पुढे या व्हिडिओमध्ये बघणार आहात. आता हे गौरी आणायला आलेले आहेत आपल्या गावच्या स्त्रिया पारंपरिक पद्धतीत. आपण हा रस्ता आहे, इथून जाऊया. अशी गौरी आणली जाते. काय गवर आणायला आलं? गवर आणायला आलं. गवर आहे. झाड कुठचं आहे? किरड्याचं झाड. गौरी पूजनाला वापरतात, म्हणजे गौरी म्हणूनच वापरतात ना. तर मित्रांनो, याच्यावर गवर बांधण्यात येणार आहे. पारंपरिक गावची गवर सुरुवात झालेली आहे. असे दागिने आहेत. बघू कानातले. या काय नाडे ह्याला असतात ना. हे काय करताय तुम्ही? हे काय करताय? अच्छा, गवर नेसवताय, गवर सजवताय. तर मित्रांनो, मी आहे पोसरे आदवळेवाडीत आणि आता गवर सजवायचं काम चालू आहे. काय करताय? हा मुकुट का कानातले वगैरे घालताय? हा का मुकुट आहे का? हा देवीचा दाखवा. अरे वा, छान मुकुट आहे. आणि बघा असं त्याला कानातले दागिने कानातले घातले, नथ आहे कानातले. पारंपरिक गवर सजवण्याचं काम चालू आहे. छान. हे बघा, नथ आणि कानातले दिसतात. धन्यवाद. मोठा असं मोडायचं ना, नंतर हे बांधताना. प्लास्टिकची पिशवी आहे काय? मुदाची. सोनवेल, तिरडा, चिरडा आणि सोनवेल. चिरडा आणि सोनवेल हे झाड सोनवेल, चिरडा आणि सोनवेल हे झाड वापरलं जातं. गौरीला लागतात ते झाड. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघत आहात पारंपरिक कशी गवर सजवली जाते आणि झाड वापरला जातो, चिरडा आणि सोनवेल. आता उभे बसून कशी गवर नेसवायची? गौरीला साडी नेसवायला सुरुवात झाली आहे. म्हणून मोकाले म्हणजे हा पिण्यात लाव. नंतर मग उचलताना हे उचलतात ना, मग पाटाच्या वरूनच घेईन. बाबा ना आई येत आहेत की? ओ बाबा, हा गोल गोल ताई करून हे तो बांधा. कमी आला पदर. यंदा पण आहेत ना वंशे? हो मग यंदा भरपूर आहे. एकदम परफेक्ट असं मुकुट लागलं. साडी आणि इथे मुकुट लागेल समोर. त्यांच्यामुळे संभव झालाय. नमस्कार. मला एक्सपर्ट आले आहेत आणि तरी मग बायकांना मार्गदर्शन चालू आहे. बघा समोर सुंदर मुकुट. पहिलं हे
आई बरोबर आहे. आधी पहिले ओढून थांबा, नाडी ओढा जात तुमच्या त्यातून. कोण पाहिजे आई खाली आले तशीच आहे. माझी कसं अनुभवी आहेत माणसं ती. आम्ही पण आम्हाला काय पोरी ना काय एवढं पिन नाही लावताय ना. काय लावताय? बघायला आलायस गौरी, बघायला आलायस. ती विसरून गेली होती ना, ती गावात नव्हती इथं भाऊ ना म्हणून कुठली गावली तर दिली. हा मंगळसूत्र मी करा जरा. मंगळसूत्र जरा वर नाही बरोबर नाही बरोबर नाही, सोबत नाही ती नको बाई. मस्त अशी गौरीला सजवण्याचं काम चालू आहे. पारंपरिक गावची गौर. तर पारंपरिक गौरी ही सजवून झालेली आहे. सुंदर असं गौरी मातेचं रूप. आपली कोकणाची परंपरा, आपली गावची परंपरा ही वेगळंच असतं, वेगळंच आनंद असतं, वेगळंच उत्साह असतं. ह्या गावच्या सगळ्या बायका जमलेल्या आहेत आणि ह्यांनी गौर सजवलेली आहे. बाकी यांनी मदत केलेली आहे, सजली. आता वरती आपण टेबलवर येणार आहे तिकडे, कारण उद्या आहे गौरी पूजन. आई किती 7 का 5 लावू? पानं तांब्याला हळदी कुंकू लाव. लावलंय. पाठी अगरबत्ती बघा. नथ बदली केली नव्हे केलं ते. नंतर बघा तुम्ही. म्हणूनच मित्रांनो, गवर सजलेली आहे आणि आपल्या बरोबर आहेत ज्यांनी गवर सजवण्यात भरपूर त्यांचा खारीचा वाटा. तर गवर गणपती का पूजली जाते थोडक्यात सांगा. परंपरा सुरू चालले ना वाडवडल्यापासून. अच्छा, त्यासाठी का पूजली जाते. मग ते आपण पुढे चालू ठेवायची. त्याच्याकरता. ठीक आहे. तर कोकणातील एक परंपरा कोकणातील परंपरा आहे आणि खूप सुंदर अशी परंपरा आहे. आणि ह्या सगळ्या आपल्या गावच्या महिला वर्ग आहेत, त्यांनी खूप सुंदर अशी ही गवर सजवलेली आहे. आणि उद्या आहे गौरी पूजन. गणपती बाप्पा मोरया. जोरात बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. गौराई बरोबर आहे सक्रोबा, असं सजवलं पाण्याने. पानं आहेत. हा सक्रोबा आहे. पारंपरिक पद्धतीने हे सगळे सजवण्यात आलेलं आहे गौरीला. आणि ही परंपरा, सक्रोबा गौरीच्या बाजूला असतो. ही परंपरा आहे आपली कोकणाची.